नमस्कार मित्रो, मी पूरण वाघमारे पुन्हा घेऊन आलेलो तुमच्यासाठी प्रॅक्टिस सेट 2.6 मधले काही क्वेश्चन्स. कारण काल माझ्या व्हिडिओमध्ये थोडेसे इंटरप्शन आले होते, त्यामुळे एकच क्वेश्चन माझ्यानं अपलोड होऊ शकला. पण काळजी करण्याचं काही कारण नाही मित्रो, पुन्हा तितक्याच काळजीने मी पुन्हा तुमच्यासाठी आलेलो आहे. 2.6 ही प्रॅक्टिस सेट 2.6 घेऊन क्वाड्रॅटिक इक्वेशनमधलं वर्ड प्रॉब्लेम, अप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ओके, तर चला वेळ न घालवता आपण सुरू करूया. अप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला मित्र मी तुमच्यासाठी क्वेश्चन नंबर 6 जो अप्लिकेशन बेस्ड होता तो क्वेश्चन मी तुम्हाला शिकवलेला आहे. आता त्या क्वेश्चन मधला म्हणजे ॲट दी मोस्ट आपण आन्सरपर्यंत पोहोचलेलोच होतो. फक्त थोडंसं म्हणजे एक्सप्लेन करून सांगायचं एवढं राहिलेलं होतं की एक्सची व्हॅल्यू आपली 10 आलेली होती आणि एक्सची व्हॅल्यू 10 म्हणजे काय, तर एका दिवसाला तो व्यक्ती जे नंबर ऑफ पॉट्स बनवतो ते एक्स म्हणजे 10 पॉट्स बनवतो, असा क्वेश्चन विचारलेला होता. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो क्वेश्चन आहे त्याच्यात एक सब क्वेश्चन आहे की हाऊ मेनी पॉट्स ही मेक पर डे. तर एक्स इक्वल्स टू 10 आपला आन्सर आलेलं होतं आणि त्यानुसार एक्सची व्हॅल्यू 10 टाकून तुम्ही त्याची प्राईस जी आहे ती पण काढू शकता. तर आपण त्या क्वेश्चनकडे जास्त न डिस्कशन करता आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, तो म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहिलेला क्वेश्चन नंबर 7 प्रॅक्टिस सेट 2.6. क्वेश्चन आहे मित्रो, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू सेम स्पॉट. आता हे जे अपस्ट्रीम डाउनस्ट्रीम वाले क्वेश्चन असतात, हा जो कॉन्सेप्ट आहे तो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये मी अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे. सध्या पुढचं फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची, डाऊनस्ट्रीमचा अर्थ असा होतो की हा डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम हा जो वर्ड आहे हा नॉर्मली यूज केला जातो वॉटर करंट आणि बोटच्या संबंधित. वॉटर करंट आणि बोटच्या संबंधित जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम हा वर्ड यूज केला जातो. आता अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम हा म्हणजे काय असते की जसं समजा हे पाण्याचा प्रवाह आहे, अशा प्रकारे पाणी वाहत आहे, याला म्हणतो आपण वॉटर करंट. हा आहे वॉटर करंट आणि इथे आहे आपली बोट. आता एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवायची मित्रो, जर जहाज तरंगाचं असेल आपल्या म्हणजे ॲक्च्युअल जीवनाच्या संबंधित आपण बोललो तरी चालेल, जहाज जर तरंगायचं असेल तर जहाजाची स्पीड ही नेहमी वॉटरच्या स्पीडपेक्षा म्हणजे नदीत वाहणारं जे पाणी आहे त्याच्या स्पीडपेक्षा जास्त स्पीड पाहिजे, ती म्हणजे बोटची. जर ते नसेल तर तुमचं जहाज डुबलं. तसंच हा प्रकार आहे. क्वेश्चनमध्ये सुद्धा तोच कॉन्सेप्ट अप्लाय केला जातो की या बोटची जी स्पीड आहे, बोटची स्पीड याला म्हणू आपण बोट आणि हे आहे वॉटर करंट. तर बोटची जी स्पीड आहे ही आपण म्हटलं की लेट स्पीड ऑफ बोट इज इक्वल्स टू एक्स. स्पीड ऑफ बोट इज इक्वल्स टू एक्स आणि वॉटर करंटची स्पीड म्हटलं आपण वाय. तर एक इक्वेशन नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, नेहमीसाठी, की जर तुमचं जहाज म्हणजे हे बोट जर तुम्हाला तरंगवायचे असेल म्हणजे त्या वॉटरवर फ्लोट झालं पाहिजे, सक्सेसफुली फ्लोट झालं पाहिजे, तर आपण असं म्हणणार, हे इक्वेशन आपल्या नेहमीसाठी लक्षात पाहिजे, एक्स मस्ट बी, शब्द लक्षात ठेवा हा, मस्ट बी ग्रेटर दॅन वाय. ओके, मस्ट बी ग्रेटर. आणि याच कॉन्सेप्टवर बेस्ड आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त मी थोडं एकदम लिटिल वर्ड्समध्ये कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर करून देतो. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय आणि अपस्ट्रीम म्हणजे काय. आता डाऊनस्ट्रीमचा अर्थ असा, इथं लिहितो मी डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीमचा अर्थ असा होतो की बोट आणि वॉटर हे दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये गेले पाहिजे. एकच डायरेक्शन, सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन याला म्हणतात डाउनस्ट्रीम.
याला म्हणतात डाऊनस्ट्रीम प्रोसेस. आणि अपस्ट्रीम म्हणजे काय, तर वॉटर आणि बोट हे दोन्ही, हे बोट अँड वॉटर, बोट अँड वॉटर दोन्ही अपोजिट डायरेक्शनने गेले पाहिजे, अपोजिट डायरेक्शन, याला म्हणतात अपस्ट्रीम, याला म्हणतात अपस्ट्रीम. हे थोडंसं नॉलेज मी याच्या आधी क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी दिलं तुम्हाला. आता आपण ॲक्च्युअल क्वेश्चनकडे वळणार. ॲक्च्युअल क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की ॲक्च्युअल क्वेश्चनमध्ये असं म्हटलेलं आहे, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम हा वर्ड यूज केलेला आहे म्हणजे फक्त आपल्याला या एवढ्या गोष्टीचं काम आहे, एवढ्या गोष्टीचं काम आहे, म्हणजे ते सेम डायरेक्शनने जातात इतकं फक्त आपल्याला सांगायचं आहे. आणि त्याची स्पीड जी आहे, स्पीड जी आहे ती आपण कशी काउंट करणार, डाऊनस्ट्रीममध्ये एक्स प्लस वाय म्हणजे जी स्पीड बोटची आहे ती आहे एक्स, वॉटरची जी आहे ती आहे वाय. एक्स प्लस वाय दोघांचं मिळून जे तयार होते, म्हणजे त्याचं सम केल्यानंतर जे तयार होते ती असते डाऊनस्ट्रीमची स्पीड. आणि त्याच्यानंतर एकच वर्ड लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक वर्ड नंतर दिलेला आहे की तो रिटर्न पण येऊन राहिला, रिटर्न येत आहे. रिटर्न येत आहे याचा अर्थ एकदा जर तो डाऊनस्ट्रीमनं गेला असेल तर रिटर्न येत असताना अपस्ट्रीम येणार, बरोबर. रिटर्न येताना जहाजाची स्पीड आणि पाण्याची स्पीड ही विरुद्ध दिशेने राहणार, म्हणजे डिफरंट डायरेक्शन राहणार. आता डिफरंट डायरेक्शनचा अर्थ होते अपस्ट्रीम. मग अपस्ट्रीमला जात असताना नेहमी हे लक्षात ठेवायचं इक्वेशन एक्स ग्रेटर दॅन वाय आणि एक्स ग्रेटर दॅन वाय केव्हा, जर एक्स ही स्पीड तुमची बोटची असेल तर. आता बोटची स्पीड जर तुम्ही एक्स म्हटलं तर रिटर्न येत असताना त्या एक्समधून म्हणजे बोटच्या स्पीडमधून वॉटरची स्पीड मायनस करायची, म्हणजे तुम्हाला मिळेल अपस्ट्रीमची स्पीड. याला म्हणतो आपण एक्स मायनस वाय. ही आहे अपस्ट्रीमची स्पीड आणि ही आहे डाऊनस्ट्रीमची स्पीड. बस या एवढ्या कॉन्सेप्टला तुम्ही 1-2 सेकंदासाठी मी थांबतो. तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा त्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला क्लिअरच राहणार आहे, त्यामुळे थांबायची काही गरजच नाही आपल्याला. व्हिडिओमध्ये तुम्ही पॉज करून याला वारंवार पाहू शकता. हा कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात जर बसलेला असेल तर तुमचा 4 मार्काचा क्वेश्चन डेफिनेटली तुमच्या हातात आहे. ओके, तर आता बोलू आपण क्वेश्चनकडे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, डाऊनस्ट्रीमची स्पीड म्हणजे काय, एक्स प्लस वाय म्हणजे बोटची स्पीड प्लस वॉटरची स्पीड, आणि अपस्ट्रीमची स्पीड म्हणजे बोटची स्पीड मायनस वॉटरची स्पीड. ओके, फक्त फरक इतका मित्र की आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकत आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये नेहमी आपण एकाच व्हेरिएबलचा वापर करतो. त्यामुळे आता रिलेशन कसं जुळवायचं एकाच व्हेरिएबलच्या संबंधित त्याच्याशी रिलेटेड आपण क्वेश्चन वाचून त्याला सॉल्व्ह करणार. ओके, तर पहा क्वेश्चनला सुरुवात करत आहे आपण. क्वेश्चन असं म्हणतो की एक प्रतीक नावाचा मुलगा आहे आणि तो 8 hours घेतो टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू सेम स्पॉट. त्याच स्पॉटला तो वापस येतो. त्यानंतर द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. ओके, आता या क्वेश्चनमध्ये पहा एकच व्हेरिएबल यूज करायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला स्पीड ऑफ द वॉटर ही करेक्ट क्वेश्चनमध्येच दिलेली आहे. क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं आहे स्पीड ऑफ द बोट, वॉटरची नाही बोटची स्पीड दिलेली आहे. स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर अँड फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. तर आपल्याला काय काय गिवन आहे ते आपण पहिले लिहून घेऊ. क्वेश्चन नंबर 7 आपण सॉल्व्ह करत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गिवन काय, सगळ्यात पहिले दिलेलं आहे की प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. म्हणजे याचा अर्थ आहे मित्र की त्या ट्रॅव्हलिंगचं जे डिस्टन्स आहे ते 36 किलोमीटर आहे. तर आपण असं म्हणणार टोटल डिस्टन्स किंवा एक म्हणून आपण एक आकृती काढून घेऊ अशी की इथून इथपर्यंत तो ट्रॅव्हल करणार. या ट्रॅव्हलिंगमध्ये 36 किलोमीटर इकडून इकडे जात असेल तर याला म्हणू आपण डाऊनस्ट्रीम. ओके, आणि परत येत असताना याला म्हणू आपण अपस्ट्रीम.
याचा या रिप्रेझेंटेशनचा तुमच्या एक्झाममध्ये खूप जास्त फायदा होतो. रिप्रेझेंट किती चांगल्या पद्धतीने तुम्ही क्वेश्चनला करता. त्यानंतर गिवनमध्ये दिलेलं आहे आपल्याला, गिवनमध्ये दिलेलं आहे स्पीड ऑफ बोट इज इक्वल्स टू 12 किलोमीटर पर आवर. 12 किलोमीटर पर आवर. तर आपण स्पीड ऑफ वॉटर करंट, स्पीड ऑफ वॉटर करंट याला म्हणणार आपण x किलोमीटर पर आवर. ओके, कारण याच्या आधी आपण जो कॉन्सेप्ट डिस्कस केला त्याच्यात आपल्याला दोन स्पीडची गरज असते, स्पीड ऑफ वॉटर करंट आणि दुसरं स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. तर स्टील वॉटरची स्पीड आपल्याला 12 दिलेलीच आहे आणि इथं आपल्याला आपण कन्सिडर करणार x आहे स्पीड ऑफ द वॉटर करंट. आता याच्यानुसार आपलं इक्वेशन कसे तयार करायचे, तर सगळ्यात पहिले तो डाऊनस्ट्रीम 36 किलोमीटर गेला, 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम गेला. आता याच्यात स्पीड हे लिहून घ्यायचं पहिले, डाऊनस्ट्रीम स्पीड. डाऊनस्ट्रीमची स्पीड काय होईल, बोटची स्पीड 12 आणि x ही वॉटर करंटची स्पीड. तर याला लिहिणार आपण 12 प्लस x. ओके, 12 प्लस x किलोमीटर पर आवर. आता हे किलोमीटर पर आवर वाला युनिट कंटिन्यू चालू द्या. त्याच्यानंतर इथे लिहिणार आपण अपस्ट्रीम स्पीड. अपस्ट्रीमची स्पीड काय सांगितलं होतं मी, बोटच्या स्पीड मधून वॉटर करंटची स्पीड सबट्रॅक्ट करायची. तर याला लिहिणार आपण 12 मायनस x किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर आता दोन्ही स्पीड आपल्याला भेटलेल्या आहेत. डिस्टन्स किती आहे, 36 किलोमीटर. जातानाचंही 36 आणि परत येतानाही 36. आता इक्वेशन फॉर्म असं होणार आपल्याला जे इक्वेशन फॉर्म करण्यासाठी क्ल्यू दिलेला तो काय आहे, टोटल जर्नीमध्ये म्हणजे जाणे आणि परत येणे या दोन्ही ट्रॅव्हलिंगमध्ये टोटल टाइम त्याला लागलेला 8 आवर्स. तर आपण काय करणार, टाईममध्ये पूर्ण इक्वेशनला कन्वर्ट करून घेणार. तर आपल्याला बेसिक फॉर्म्युला टाईमचा माहीत असते. टाइम म्हणजे जसं स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, तर टाइम मध्ये इक्वेशन कन्वर्ट करण्यासाठी याला आपण इकडे घेणार आणि हा स्पीड खाली येणार, म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड या फॉर्म्युलाचा आपल्याला इथे यूज करायचा. डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल्स टू टाइम. तर डाऊनस्ट्रीमचा टाइम किती येणार, डिस्टन्स किती आहे 36 डिवाइड बाय टाइम किती येणार, सॉरी याचा टाइम तयार करून ठेवला आपण 36 डिवाइड बाय स्पीड किती आहे डाऊनस्ट्रीमची 12 प्लस x आणि त्याच्यानंतर प्लस, कारण की येण्या जाण्याचा दोघांचा मिळूनचा टाइम आपल्याला 8 आवर दिलेला आहे. हा आहे डाऊनस्ट्रीम मध्ये जाण्याचा टाइम, त्याच्यानंतर परत येण्याचा टाइम तेवढंच डिस्टन्स 36 डिवाइड बाय अपस्ट्रीमची स्पीड म्हणजे 12 मायनस x and that is equals to 8 hours. आता आपल्याला या इक्वेशनला फक्त सॉल्व करत क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला सॉल्व करून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता कसं, तर बेसिक कॉन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सचा आपण आता इथे यूज करणार. हे 36 जे आहे या 36 ला तुम्ही कॉमन काढून असे लिहू शकता 1/12 प्लस x आणि इकडे प्लस 1/12 मायनस x इज इक्वल्स टू 8/36. हा 36 इकडे मल्टिप्लायचा इकडे डिवाइड मध्ये टाकला. याला दोघांना कट करा तर किती येणार, 4 न जर डिवाइड केलं तर 4 2 जार 8 आणि 4 9 जार 36. या इक्वेशनला सॉल्व केलं तर इथं काय, हे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल कारण याचे डिनॉमिनेटर सेम नाही आहे. 12 मायनस x आणि इकडे प्लसचं साइन मधात 12 प्लस x आणि डिवाइड मध्ये येणार 12 प्लस x इंटू 12 मायनस x.
12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स, इथं आपण ए प्लस बी इंटू ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजे इथं 12चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर असं लिहिणार. ओके, आणि याच्या समोर हे कंटिन्यू राहणार 2/9. आता याच्या पुढे जाणार आपण. हे 12चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा इकडे टाकायचा आणि या 9ला इकडे मल्टिप्लाय करायचं. इथे हे सॉल्व्ह करून घ्यायचं. 12 मायनस एक्स, आता हा 12 मायनस एक्स आणि हा प्लस 12 प्लस एक्स. तर याचा अर्थ असा आहे की हे मायनस एक्स आणि हे प्लस एक्स इथं कॅन्सल होईल आणि 12 प्लस 12 24 येणार. वर येणार 24 बरोबर. आणि याला मल्टिप्लाइड बाय हे इकडचे 9 इकडे मल्टिप्लाय मध्ये आणि इक्वल टू हे जे आहे 12चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. 12चा स्क्वेअर 144 आणि इकडे मायनसचा एक्स स्क्वेअर. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, याला या इक्वेशनला फक्त थोडं म्हणजे बेसिकचा यूज करून आपल्याला लिहायचं आहे. तर हा एक्स स्क्वेअर इकडे प्लसमध्ये 24 इंटू 9 ओके. तर हा आपला 2 ऑलरेडी इकडे होता, या 2ला इथं रिप्लेस केला. तर आता फक्त काय करायचं, या 2 हा 2 जो आहे इकडे डिवाइडमध्ये जाणार. तर या 2ला हा 24 कट केला तर इथे येईल 12 9 जार 108 इक्वल्स टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आता हे 144 इकडे मायनसमध्ये जर घेतले, 144 इकडे मायनस घेतले तर 144 मायनस 108 दॅट विल बी इक्वल्स टू मायनस 36 इक्वल्स टू मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू मायनस एक्स स्क्वेअर. सो मायनस मायनस गेट कॅन्सल. एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 36. याचा अर्थ होतो एक्स इक्वल टू प्लसचा 6 और मायनसचा 6, प्लस 6 और मायनस 6. अशा प्रकारचे आपले दोन आन्सर तिथं फाइंड होतील. पण एक इंटलेक्च्युअल दृष्टिकोनातून आपण विचार केला तर स्पीड ही कधीच निगेटिव्ह नाही राहणार. स्पीड कधीच निगेटिव्ह राहणार नाही. त्याच्यामुळे हे जे आन्सर आहे एक्स इक्वल्स टू मायनस 6 हे जे आन्सर असते ॲक्सेप्टेबल नाही आहे, नॉट ॲक्सेप्टेबल. किंवा आपण असं लिहू शकतो, स्पीड नेवर बी निगेटिव्ह. स्पीड ही कधीही निगेटिव्ह नसते. त्याच्यामुळे स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल्स टू एक्स इक्वल्स टू 6 किलोमीटर पर आवर. अशा प्रकारे याची स्पीड कॅल्क्युलेट केली आपण. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे त्याच्याकडे एकदा लक्ष देऊ आपण. आपल्याला म्हटलेलं आहे फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट आणि ती आपण फाइंड केलेली आहे. वॉटर करंटची स्पीड जी आपल्याला पाहिजे होती एक्स ती आपण फाइंड केली. अशा प्रकारे आपलं क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 7 हा कम्प्लीट झालेला आहे. जर समजा समजलं नसेल तर याला वारंवार पहा, डाउनलोड करून पहा, म्हणजे तो तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात बसेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूया आता. फक्त काही नाही मित्र, याच्यात म्हणजे डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम हा कन्सेप्ट व्यवस्थितपणे तुम्हाला शिकून घ्यायचा आहे. आणि तो मी पुन्हा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल जेव्हा शिकवणार तेव्हा तो डीपमध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला लिहून देणार. त्याच्या संबंधित व्हिडिओ पण अपलोड करणार मी. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. क्वेश्चन नंबर 8 इज पिंटू टेक्स 6 days more than those of निशू टू कम्प्लीट अ सर्टेन वर्क. आता हे टाईम अँड वर्कवाला कन्सेप्ट आहे. सगळे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत. टाईम अँड वर्कवाल्या क्वेश्चनमध्ये फक्त एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यात पहिले सुरुवातीला म्हणजे क्वेश्चन क्लिअर करण्याच्या आधी, माझी सवयच ती आहे, क्वेश्चन क्लिअर करण्याच्या आधी मी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवत असतो. माझ्या टॅगलाईनमध्ये पण मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करत असतो, बिलीव्ह इन मी बिकॉज आय बिलीव्ह इन कन्सेप्ट. तर त्याच गोष्टीचा वापर करतो मित्रो, की मी नेहमी क्वेश्चन शिकवत असताना तुम्हाला सगळ्यात पहिले तर कॉन्सेप्ट शिकवतो. तर कॉन्सेप्ट असा आहे टाईम अँड वर्कमधला,
की जर समजा एक काम कोणतंही एक वर्क करण्यासाठी ए या व्यक्तीला जर समजा एक्स डेज लागत असतील, एक वर्क करण्यासाठी ए हा पर्सन आहे याला एक्स डेज लागतात, तर टाइम अँड वर्कचा कन्सेप्ट हा म्हणते की वर्क ऑफ ए म्हणजे ए या व्यक्तीचं वर्क इन 1 डे किंवा 1 डेज वर्क ऑफ ए इज इक्वल्स टू 1/x इज इक्वल्स टू 1/x. समजलं? तर आता या दोन लाईन मधून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार फक्त एकच गोष्ट, एक कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट असा आहे की बा आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचं म्हणजे ए हा पर्सन आहे, या पर्सनचं तुम्हाला एका दिवसाचं वर्क किती आहे ते जर माहीत असेल, एका दिवसाचं वर्क किती आहे ते जर तुम्हाला माहीत असेल, तर याचा रेसिप्रोकल म्हणजे 1/x चा रेसिप्रोकल घेतला तर काय होईल मित्रो? x. तर याचा अर्थ असा होतो की त्याला एक पर्टिक्युलर कोणतंही एक काम करण्यासाठी या ए या व्यक्तीला x डेज लागतील. जर तुम्हाला हे माहीत असेल 1 डेज वर्क 1/x, तर याचा रेसिप्रोकल घेतला की टोटल नंबर ऑफ डेज टेकन बाय दॅट पर्सन टू कम्प्लीट द वर्क हे तुम्हाला एक्झॅक्टली सांगता येईल. बस या कॉन्सेप्टवर बेस्ड आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे.